श्री स्वामी समर्थ. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आज आहे बुधवार आणि मी संध्याकाळचं इथे थोडं साफसफाई करायला घेतलेली आहे. म्हणजे ते कपाट थोडं आवरून घेते. आणि जे आपले वेट वाईप्स असतात ना, त्याने तुम्ही बोर्डसुद्धा स्वच्छ करू शकता. आता इथे मी आले ना, तर हे बोर्ड इतके खराब होते, अगदी लाल लाल झालेले होते, काळे पडलेले होते. मग ते मी वेट वाईप्सने पुसून घेतले. नंतर मग इथे हे कपाटच मी फक्त घेऊन आलेले आहे रॅक. त्याच्यामध्ये जसं कपडे बॅगेतनं धुवून होतील तसं मी त्याच्यामध्ये घड्या घालून ठेवणार आहे. तर मग थोडं ते अस्तव्यस्त झालं होतं, त्याची घड्या घालायला घेतलं. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 आणि मग मी हे काम करत होती. तर आमच्याकडे ना 8 दिवस लाईट नव्हती. म्हणजे बरोबर 8 तारखेला संध्याकाळचं शॉर्ट सर्किट झालं होतं. पूर्ण बिल्डिंगच्या लाईट गेल्या होत्या. त्या मंगळवारी रात्री आल्या. तर मग फक्त लाईट वापरायची आणि फॅन वापरायचा असं सांगितलेलं आहे. मिक्सर वगैरे काहीच लावायचं नाही. मिक्सर, टी व्ही किंवा इतर वस्तू काहीच वापरायचं नाही असं सांगितलेलं आहे. मग मिक्सर लावायचा होता. तर मग मुक्ता आणि माझी मम्मी ह्या दोघीजणी त्या शेजारच्या ताईंकडे गेल्या आणि मिक्सर लावून घेऊन आल्या. मग इथे मी हा पसारा 3 महिन्यासाठी जो आणलेला होता तो बाकी डब्यांमध्ये ठेवला आणि जो राहिला होता तो इथे बास्केटमध्ये ठेवायला. तर मम्मीला लाल तिखट पाहिजे होती. ती मिक्सरमध्ये त्या ताईंच्या घरी जाऊन मिक्सर वाटून आली होती. कांदा, लसूण, खोबरं असं लाल तिखट बनवण्यासाठी, म्हणजे कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी तिनं जे असं वाटून आली होती. त्याच्यासाठी फक्की लाल तिखट पाहिजे होती. मग तेच शोधत होती मी. तर शोधताना एवढा पसारा झाला. मग तिला ते लाल तिखटच्या अंबारीचे लाल तिखटचे 2 पाकिटं मी आणले होते अर्धा किलोचे. ते तिला दिले मी. मग ती बाहेर हॉलमध्ये ते मसाला करत बसलेली आहे आणि मग मी हा पसारा परत आवरून घेतला. थोडं शिर्डीचं वातावरण आणि पुण्याच्या वातावरणामध्ये फरक आहे. शिर्डीमध्ये कसा दिवस जातो काही समजत नाही. कधी तर आराम करायलासुद्धा बसायलासुद्धा टाईम भेटत नाही. आणि आता इथे आल्यापासून आरामच आराम आहे. एकदम निवांत सर्व चाललेलं असतं. कशाचीच घाई नाही, काय गडबड नाही. सर्व एकदम निवांत चाललेलं आहे. मग तो पसारा मी आवरून ठेवला, दिवाबत्ती करून घेतली आणि मम्मीने जो मसाला केला होता कांदा लसूण मसाला, त्याच्यासाठी तिला मी एक बरणी रिकामी करून दिली. माझा जुना कांदा लसूण मसाला जो होता तर तो मी मसाल्याच्या डब्यात काढून ठेवला आणि थोडाफार राहिला होता. मग तो डबा तसाच तिला दिला. त्याच्यामध्ये तिने तो कांदा लसूण मसाला भरून ठेवला, कारण मी घरून काही जास्त डबे बरण्या वगैरे आणलेल्या नाहीत. त्यानंतर 2 नंबर दिरांना मी फोन केला आणि पेशंटजवळ आम्ही आता मोबाईल दिलेला आहे. बघू पेशंट कधी करते फोन आम्हाला, आम्ही नाही करत. रात्रीचे वाजलेले आहेत 9:15. सरी कामं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता किचन ओटा एकदम स्वच्छ केलेला आहे. गॅस पुसलेला आहे. भांडी झालेली आहेत. आता आम्ही आलो त्यावेळेस हे बेसिंग इतकं खराब होतं ना, आता घासून एवढं तरी निघालं आहे. मला एक समजत नाही. आधी जी भाडेकरू राहत होती बाई ती कशी होती काय माहीत नाही. हे पण पूर्ण खराब होतं. मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून या स्टाईल वगैरे सर्व घासून घेतल्या, तेव्हा कुठं चांगलं दिसतंय. त्याच्यानंतर हे बेसिंग इतकं लाल होतं ना, मी आले त्या दिवशी. काय लोक इतकी घाणेरडी कशी काय राहतात मला काही समजत नाही. इतकं घाण आणि लाल होतं ना. आणि आत्ता तुम्ही बघू शकता की ते पांढरं एकदम नवीन आहे असं वाटतंय. कशी लोक राहतात काय माहिती. इतकं घाण लाल लाल दिसत होतं. मी बघूनच मला घाण वाटत होती. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या लगेच लाल हार्पिक टाकलं आणि क्लीन करून घेतला. आता तुम्ही म्हणाले ते अशा बॅगा का ठेवलेल्या आहेत, तर ह्या बॅगांमध्ये कपडे आहेत. म्हणजे आमचे नवीन कपडे, कुठे जाण्या येण्याची असे कपडे आहेत. तर ते त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, कारण की मी कपाट वगैरे काहीच आणलेलं नाही. 3 महिन्यासाठीच इथं राहायचं आहे. तर ह्याच्यामध्ये नवीन कपडे आहेत. ते खालची बॅग आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सर्व बेडशीट आणि उशाची कवरं आहेत. पिलो कवर ते म्हणजे पेशंटसाठी आहे ती खालची बॅग. त्याच्यामध्ये सर्व बेडशीट आणि पिलो कवर्स आहे. त्याच्यामध्ये पेशंटच्या सर्व घालण्याचे कपडे आहेत, म्हणजे नवीन घेतलेली. आणि ह्याच्यामध्ये आमच्या सर्वांचेच कपडे आहेत. ते मुक्ताचं दप्तर आहे. ही मम्मीची बॅग आहे, ती आता जाईल सर घरी आल्यानंतर.
थोडे थोडे कपडे लावलेले आहेत. अजून जशी निघतील कपाटातून बॅगेतून बाहेर निघतील मग ती तशी येते थोडी थोडी ठेवून घ्यायचे. आणि खालून 2 नंबर कप आहे, त्याच्यामध्ये सर्व मेकअपचं ठेवलेलं आहे. इथे 2 मुक्ताच्या पाण्याच्या बॉटल आहेत. इथे गोधड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. बाहेर गॅलरी आहे. कपड्यांचं स्टँड घेऊन आलेले आहे, कारण इथे छोटंसं असं देवघर माझं तुम्हाला माहिती आहे शिर्डीला किती मोठं देवघर आहे लाकडी सागाचं. पण मग इथं तात्पुरतं फक्त स्वामींचा फोटो आणलेला आहे, एक घंटी आणि गणपती बाप्पा, आणि इकडे ग्रंथ आहेत सर्व बस. आणि टी व्ही घेऊन आलो आहे. टी व्ही इथे लावलेले आहे. आणि हा पाण्याचा जार आहे, तर दररोज पाणी बाहेरूनच प्यायला आणायला लागतं. आणि हा बेड आत्ता इथे आल्यावर घेतलेला आहे आम्ही. ही 5,500-6 हजाराची वरची गादी आहे आणि 2,500चं बेड आहे, लोखंडाचा आहे. तर हा इथे आल्यावर घेतला, कारण पेशंटसाठी. माझ्या घरी 6x6चा मोठा बेड आहे, पण मग तो नाही आणला मी इथे. बाकी ह्या खोलीमध्ये काहीच ठेवलं नाही, कारण का इन्फेक्शन व्हायला नको म्हणून. आणि इथे 2 काल मी डीमार्टला गेली होती, तर 2 चप्पल घेऊन आलेली आहे पेशंटसाठी. म्हणजे एक घरात घालतील आणि एक टॉयलेटला वगैरे जाण्यासाठी. ते काय आम्ही वापरायला सुरुवात केली नाही, ते आल्यानंतर सुरुवात करतील म्हणून इथे ठेवून दिलेले आहेत. आणि असा आहे त्यांचा बेडरूम. मुक्ताने थोडी बेडशीट खराब केली. तर आता ह्या बेडचं काही पडदे मी ते चेंज करणार आहे. ते पहिलेच इथं ओनरचे पडदे आहेत, तर पेशंट ज्या दिवशी येईल त्या दिवशी पडदे वगैरे सर्व चेंज करेन, आत्ता नको सध्या. इथे टॉयलेट बाथरूम आहे. आणि हा सामान मी 3 महिन्याचा किराणा एकदाच घेऊन आलेले आहे. परत आपल्याला बाहेर जायचं नाही. जसं आपण लॉकडाऊनमध्ये आपली काळजी घेत होतो, तशीच आता काळजी घ्यायची आहे पेशंटची. म्हणून भांडी पण जास्त मी आणली नाहीत. जेवढी भांडी घासून होतील तेवढी या टपामध्ये ठेवायची बस. आणि इथे थोडं दिसतंय तेवढं, ह्या जाळ्यात थोडी भांडी आहेत. आणि ही एक डब्यांची मांडणी आणली. डबे काही फारसे मी आणले नव्हते. मग हे वरचे जे 3 डबे दिसत आहेत का, ते मी काल डीमार्टला गेलेली तेव्हा घेऊन आले, कारण का ते असंच सर्व ठेवलं होतं. जास्त काही मी भांडी आणलेली नाहीत. तर तुम्हाला आणि इकडची गॅलरी दाखवते. इथे कचऱ्याचा डब्बा आहे, सिलेंडरची टाकी, आणि हे वॉशिंग मशीन.